नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे सरोज कलाला म्हणत असते, की मला सुद्धा नवीन सुनेची हौस-मौज करायला नक्कीच आवडली असती, पण त्यासाठी नवीन सुनेबद्दल मनामध्ये प्रेमाची भावना असणं जास्त गरजेचं आहे ना. त्यांचं बोलणं चालू असतं. तेवढ्यातच तिथे रॉकेट आता काकांनी सांगितल्याप्रमाणे इथे कलाच्या साड्या आणि तिच्यासाठी बनवलेले लाडू घेऊन आलेला असतो. तेव्हा सरोज म्हणत असते, की तुम्ही लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी तुमचा स्वाभिमान सगळं काही गहाण ठेवलं, सगळं विकून टाकलत. प्रेम आणि रिस्पेक्ट असा मिळत नाही, तो कमवावा लागतो. तेव्हा कला म्हणत असते, मी माझा स्वाभिमान कधीही विकलेला नाहीये आणि या घरामध्ये मी माझा मान आणि प्रेम सगळं काही मिळवून दाखवेन, ते सुद्धा अगदी प्रेमाने. एक दिवस असा नक्की येईल जेव्हा तुम्ही सुद्धा माझा सून म्हणून स्वीकार कराल आणि त्यासाठी मी प्रयत्न करतच राहीन, असं कला सरोजला म्हणते. तेव्हा सरोज इथे रजनीला म्हणत असते, की हा फक्त एक विधी आहे, त्यासाठी साडी घ्यायची असेल तर घेईल, नाहीतर रिक्वेस्ट करायची काहीच गरज नाहीये, चल बरं इथून. तेव्हा आता सरोज आणि रजनी दोघीजणी बाहेर येतात. तेव्हा रॉकेटने सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि तो सुद्धा आता त्याच दिशेने कलाच्या रूममध्ये येतो आणि म्हणत असतो, कलाताई काय आहे हे सगळं? तेव्हा कला म्हणत असते, अरे रॉकेट, तू इथे कसा काय आलास? तुला आतमध्ये सोडलं का सिक्युरिटीने? तेव्हा इथे तो म्हणत असतो, का नाही सोडणार मला? मी त्यांना सांगितलं ना, की माझी कलाताई इथे आहे, ती या घरची सून आहे, तसं मला त्याने लगोलग सोडलं. तेव्हा रॉकेट म्हणत असतो, पण हे लोकं तुझ्याबरोबर असं का बोलतायत? तू इथे सुखी तर आहेस ना? इथे मला काकांनी पाठवले तुझ्यासाठी, तुझ्या साड्या आणि तुझ्यासाठी काकूने त्यांच्या हाताने लाडू बनवलेत. तेव्हा इथे कला म्हणते, खरंच का? तेव्हा इथे रॉकेट म्हणतो, काय झालं? तुला मला बघून इथे आनंद झालेला नाही आहे का? तेव्हा कला म्हणते, नाही मला खूप आनंद झाला. तेव्हा रजनी म्हणत असते, कोण आले आतमध्ये? कोणाबरोबर बोलते कला? तेव्हा इथे रॉकेट म्हणत असतो, की कलाताई, तू लग्न करून या घरामध्ये सुखी आहेस की नाही ते बघण्यासाठी मला इथे काकांनी पाठवलेलं आहे. तेव्हा इथे रजनी म्हणते, की याला जर इथे वहिनीने बघितला तर पुन्हा काहीतरी गोंधळ होईल, मला त्यांना जाऊन थांबवावं लागेल. तेव्हा कला म्हणत असते, अरे मी खरंच चुकात आहे इथे, घरीसुद्धा तेच सांग. तेव्हा रॉकेट म्हणत असतो, मग मगाशी ते बोलणं चालू होतं ते सगळं काय होतं? बरं ते सगळं जाऊ दे, हे बघ याच्यामध्ये तुझ्या साड्या आहेत आणि तुझ्यासाठी लाडूसुद्धा बनवलेले आहेत, ते खा आणि काकूंना सांग कसे झालेत ते. तेव्हा कला म्हणते, मी नक्की सांगेन. आणि इथे आता रजनी येते आणि सरोजला बोलण्यामध्ये थांबून घेते. तेव्हा सरोज म्हणत असते, काय गं रजनी, काय झालं? काय बोलायचं आहे का? तेव्हा रजनी म्हणते, नाही असं काही नाही आहे. तेव्हा सरोज म्हणते, ठीक आहे मी जाते, मला आबांबरोबर थोडंसं डिस्कशन करायचं आहे. तेव्हा रजनी म्हणते, नाही वहिनी, तुम्ही मला सांगा ना आज दुपारच्या जेवणामध्ये काय बनवू? तेव्हा सरोज म्हणते, काय गं रजनी, आज का मला असं विचारतेस? जेवणाचं तूच बघत असतेस ना? तेव्हा रजनी म्हणते, नाही आज मी असा विचार केला की तुमच्या आवडीचं काहीतरी बनवूया. तेव्हा सरोज म्हणते, नाही नको, माझ्या आवडीचं काही नको आहे. जर तू तसा विचार केलायस ना तर आपण अद्वैतच्या आवडीचं काहीतरी बनवूया. त्याला थालीपीठं खूप आवडतात ना, चल आपण त्याच्यासाठी थालीपीठं बनवूया. तेव्हा इथे कला तोपर्यंत आता रॉकेटला बाहेर घेऊन आलेली असते आणि ती म्हणते, रॉकेट, इथे तू जे काही ऐकलंस ना प्लीज आई बाबांना काही सांगू नकोस, मी सुखातच आहे असंच सांग. कारण त्यांना जर कळलं इथे मला असं बोललं जाते, त्रास दिला जातोय, तर त्यांना ते अजिबात सहन होणार नाही. तेव्हा इथे रॉकेट म्हणतो, पण मी खोटं कसं काय बोलू? हे बघ, मी खोटे एकाच अटीवरती बोलेन, तू स्वतःची काळजी घेणार आहेस. तेव्हा कला म्हणते, हो मी स्वतःची काळजी घेईन. आणि आपलं दुकान कसं चाललंय हे बघ, मी येईपर्यंत दुकानाकडे लक्ष द्या, बाबांना मदत कर, नाही तर त्यांना एकट्यांना सगळं करावं लागेल. मी सुद्धा हळूहळू दुकानावर येईन आपल्या. आपल्या दुकानाची काळजी घे रॉकेट, आणि घरी आईबाबांना सांग मी सुखी आहे, असं कला सांगत असते. तेव्हा कला आता घरामध्ये येत असताना सरोज बघते, पण सरोजने रॉकेटला बघितलेलं नसतं, त्यामुळे ती काही तमाशा करत नाही. तर इकडे नैना म्हणत असते, की मम्मा, मला तुझी खूप जास्त आठवण येते मम्मा, आय मिस यू. तू जरा गेला असेल का आता माझ्यावरचा? तिथे राहुलचा फोन चार्जिंगला असतो. त्याच्यावरून आता इथे नैना संगीला फोन करते, पण ती काहीच बोलत नाही. संगी हॅलो हॅलो करत असते आणि नैना काही बोलायला जाणार तेवढ्यातच राहुल येतो आणि तिच्या हातातून फोन हिसकावून घेतो आणि म्हणत असतो, की नैना तुला वेळ लागले का? अगं त्यांना माझ्या फोनवरून फोन केलाय, त्यांनी जर माझा नंबर चेक केला तर त्यांना कळेल ना तू माझ्याबरोबर इथे आहेस ते. तेव्हा नैना म्हणते, हां कळू दे ना, मग कळलं तर. आपल्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे हे जर मम्माला कळलं तर कळू दे ना. आणि मी तुझ्या फोनवरून फोन केला तर एवढं काय बिघडलं? तू कितक्याने ओरडलास माझ्यावरती, मी काय समजायचं आहे? तेव्हा इथे राहुल म्हणत असतो, अगं तुला कळतंय का, हे सगळं जे एवढं मेसी झालंय ना तुझ्या आईच्या
खोटं बोलण्यामुळे झाले. त्याच्यामुळे आत्ताच जर त्यांना कळलं की आपण दोघेजण एकत्र आहोत आणि माझ्या घरी कळलं तर ते लोकं आपल्याला स्वीकारणार आहेत का? असं होणारच नाही. तेव्हा तू आता फोनवरून आहे ना माझ्या तरी फोन करू नकोस. तेव्हा इथे नैना म्हणते, बरं ठीक आहे, मी नाही करणार. तर इकडे रॉकेट आता घरी आलेला असतो. तेव्हा संगी आणि काका दोघंजणं कलाची विचारपूस करत असतात. ती सुखात आहे ना? सगळेजण तिच्याबरोबर कसे वागतात हे विचारत असतात. तेव्हा रॉकेट म्हणतो, काही काळजी करू नका, आपली कलाताई एकदम सुखात आहे तिथे. हां, थोडेसे आता लोक रागवलेत, पण तरीसुद्धा ती सगळ्यांची मनं जिंकते. तेव्हा संगी म्हणते, आणि मी बनवलेले लाडू खाल्ले का तिने? तेव्हा इथे रॉकेट म्हणत असतो, हो खाल्ले ना, तिला खूप जास्त आवडले, म्हणाले की छान झालेत म्हणून. तेव्हा इथे कलाने सांगितलेलं असतं की रॉकेट घरी सांग की मी सुखात आहे, त्याच्यामुळे तो खोटं बोलत असतो आणि तो घाईघाईने तिथून निघून जात असतो. तेव्हा काका म्हणतात की रॉकेट बस ना, मला सविस्तर सांग, म्हणजे एवढ्या लवकर त्यांनी कलावरचा राग सोडला का त्या लोकांनी? तिला माफ केलं आणि तिच्याबरोबर चांगले वागतायत असं म्हणतोयस का तू? पण हे कसं काय घडलं? तेव्हा रॉकेट म्हणतो, अहो ती कलाताई आहे, कलाताई रॉकेटपेक्षा सुद्धा फास्ट आहे आणि तुम्हाला माहिती आहे ना तिचं चांगुलपणा किती आहे ते. तिने सगळ्यांची मनं जिंकली आहेत आणि सगळे तिथले लोक तिच्याबरोबर चांगले वागतात. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही आता चिंता सोडा आणि हे बघा, मला आता खूप काम आहे, काम करायला जाऊ ना, आपण याच्यावरती आता नंतर बोलूया. तेव्हा इथे संगी म्हणते, लाडू खाल्ला पण आईला फोन करून सांगितलं नाही कसं झालंय ते. बरं ठीक आहे, माझी लेक सुखात आहे ना, मला फक्त एवढंच पाहिजे. तर इकडे आता ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो, सगळी तयारी केलेली असते आणि तिथे कलासुद्धा आलेली असते. तेवढ्यातच आबा आता अद्वैतला आवाज देतात. अद्वैत येतो आणि म्हणतो की आबा, माझं एक महत्त्वाचं काम आहे, मी जरा ते करून आलोच. तेव्हा आबा म्हणतात की आता याच्यापेक्षा महत्त्वाचं काम दुसरं कुठलं असूच शकत नाही, जा आणि सुनबाईच्या शेजारी जाऊन बस. तेव्हा आता इथे अद्वैत हे सगळं आबांसाठी करत असतो. तेव्हा अद्वैत म्हणतो, काय कटकट आहे, या मुलीसाठी माझ्या आईला मनाविरुद्ध हे सगळं करावं लागतंय, त्यामुळे मला अजून गिल्टी वाटते, हे सगळं माझ्यामुळे होतंय. तेव्हा आबा म्हणत असतात की सरोज जा, तुझ्या सुनेची ओटी भर बरं खडा नारळाने. तेव्हा इथे सरोज आता ओटी भरण्यासाठी आलेली असते. ती आता इथे हळद कुंकूसुद्धा लावते. त्यानंतर इथे कलासुद्धा सरोजला हळद कुंकू लावते आणि इथे ओटी भरण्याचा आता कार्यक्रम चालू असतो. तेव्हा इथे अद्वैत कलाला म्हणत असतो की चांदेकरांना आहे ना आम्हाला दानधर्म करायची खूप जास्त सवय आहे, तुलासुद्धा हे सगळं दान दिले असंच समज. तेव्हा कला म्हणते, ठीक आहे ना, आणि तसंही दान जरी असलं ना तरी मी याच्यामधून आशीर्वादच घेणार आहे, कारण तुला गरज नसली ना तरीसुद्धा आशीर्वादाची गरज मला आहे, असं कला म्हणते. तर इथे सरोज आपल्या रूममध्ये येऊन बसते. तिला आबांनी आता कलाचं ऑप्शन करायला सांगितलेलं असतं, तिची ओटी भरायला सांगितलेली असती, हे काही मान्य नसतं आणि सुखी संसाराचा आशीर्वादसुद्धा द्यायला सांगितलेलं असतं. तेवढ्यातच तिथे अद्वैत येतो आणि म्हणतो, आई चल आपल्याला आता जायचं आहे ना, आणि तिथे अकाउंट्सवाले पण सगळे येणार आहेत, त्याच्यामुळे आपल्याला लॅपटॉप वगैरे सगळं घ्यावं लागेल. तेव्हा सरोज म्हणत असते, आपण उद्या जाऊया ना. तेव्हा कला म्हणतो, नाही आपण आत्ताच जाऊया आई. तेव्हा सरोज म्हणते की काय झालं अद्वैत, तू असा का वागतोयस? हे बघ, मी तुझी आई आहे, मी तुला चांगलंच ओळखते, तू जेव्हा गिल्टी असतोस ना तेव्हा असं वागतोस, काय झालं सांग बरं. तेव्हा अद्वैत म्हणतो, आई तुझ्या मनाविरुद्ध तुला त्या मुलीची ओटी भरावी लागली ना, आबांसाठी तू हे सगळं करत असतेस, खरं तर हे सगळं माझ्यामुळे होतं आहे. मी त्या मुलीबरोबर लग्न करायलाच नको होतं. एरवी प्रॅक्टिकल विचार करणारा मी त्यावेळेला मी नकार दिला असता तर बरं झालं असतं. उगाच मी तिच्याबरोबर लग्न करून तिला या घरात आणलं, त्या नैनावरती प्रेम केलं आणि तिच्या प्रेमाच्या खातीर मी असा वाहवत गेलो. नाहीतर सारासार विचार करणारा मी तिच्यावर प्रेम करून मी माझे विचारच करणं बंद केलं होतं, असं अद्वैत आपलं म्हणणं तिच्यासमोर आता मांडत असतो. तर इकडे रॉकेट आता आलेला असतो लाडू घेऊन. त्याची आठवण कलाला येते. ते आपल्या रूममध्ये बसलेले असते आणि तेव्हा संगीने बनवलेले लाडू ते आपल्या हातामध्ये घेते. तेव्हा तिला आठवत असतं लग्नाच्या आधी जेव्हा संगी कलाच्या आवडीचे लाडू बनवत असते, तेव्हा इथे काजू आणि नैना दोघीजणी तिला चिडवत असतात की आज कुणाची तरी मजा आहे. हे क्षण आता इथे कलाला आठवत असतात. आपल्या आईने बनवलेला लाडू लगेचच कला खाते आणि म्हणत असते की आई, लाडू खरंच खूप छान झालेत, पण हे छान लाडू झालेत हे तुला मी कसं काय कळवू आई, असं कला म्हणत असते. तिच्या डोळ्यात पाणी असतं आणि ती खूप जास्त आता इमोशनल झालेली असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे कलाने स्वतःसाठी पाणी गरम केलेलं असतं. अद्वैत तिथे येतो आणि तिने गरम केलेलं पाणी पितो. तेव्हा कला त्याच्याकडे बघत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो, काय काय झालं, असं का बघतेस माझ्याकडे? तेव्हा कला म्हणते, काही नाही, मी मला गरम केलेलं पाणी तू प्यायलास, बरं ठीक आहे, मी करते माझ्यासाठी दुसरं. तेव्हा अद्वैत म्हणतो त्याची काहीच गरज नाही आहे आणि तो स्वतः तिला गरम पाणी करून प्यायला देतो आणि कलाला म्हणतो की मला कुणाचेही उपकार ठेवायला आवडत नाही.